नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आपण कोणतं लेक्चर पाहत आहोत? मराठी ग्रामरचं लेक्चर पाहत आहोत आणि अड्डा 24/7 मराठीवरती मी नेहा सावंत तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. येस, पहा मराठी ग्रामरचं लेक्चर आणि त्याच्यामध्ये आपली ही जी नवीन सिरीज आहे की 15 मिनिट्स मध्ये एक अख्खी कन्सेप्ट क्लिअर म्हणजे संकल्पना क्लिअर आपण इथे करणार आहोत. आजचा कोट ऑफ द डे काय आहे आपण पाहायचा आहे. आजचा कोट ऑफ द डे आहे ट्राय टू बी अ रेनबो इन समवन्स क्लाउड. येस, म्हणजे दुसऱ्यांचा इतर जी व्यक्ती आहेत त्यांच्या दुःखाच्या काळामध्ये ॲटलिस्ट सुखाचा एक क्षण आपण स्वतः होण्याचा प्रयत्न करायचा आहे. येस, म्हणजे आपण सर्वांच्या आयुष्यात आनंद पसरवण्याचं काम करा, हेच आपल्याला इथे ह्या कोटमधून कळत आहे. येस, चला पुढे बघायचं आहे. आपला काल आपण जे टॉपिक सुरू केलेला होता तो आहे संधी आणि संधीचा स्वरसंधी मधला सजातीय स्वरसंधी हा पहिला टॉपिक इथे पाहिलेला आहे. मग आता आपण दुसरा पोट प्रकार जे बघणार आहोत तत्पूर्वी पाहायचा आहे आपलं हे जे YouTube चॅनल आहे ज्याच्यावरती तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, हा व्हिडिओ जो आहे हा तुम्ही काय करायचा आहे त्याच्या खालीच पहा, इथे तुम्हाला बेल आयकॉन दिसेल, त्या बेल आयकॉन वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या पेजला सबस्क्राइब करायचं आहे. येस, जेणेकरून काय आहे असेच नवनवीन व्हिडिओज जे आहेत आणि तुमच्या परीक्षेसाठी उपयुक्त असणारे संकल्पना म्हणजेच कन्सेप्ट क्लिअर करणारे व्हिडिओज तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळतील. येस, पुढे आपण पाहायचा आहे आपला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे आपण शिकत आहोत तो आहे मराठी व्याकरणामधील संधी हा भाग. आणि संधी या भागामधील आपण आता जे बघणार आहोत ते म्हणजे आपली जी आहे ती दुसरी संधी, गुणादेशाची संधी. तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी एक क्विक रिव्हिजन. संधी म्हणजे काय? तर संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय. बरोबर आहे. जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अधिक दुसऱ्या शब्दातील हा जो पहिला वर्ण आहे हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एकच वर्ण तयार होतो. म्हणजे हे दोघं एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्यांचा दोघांचा मिळून एकच वर्ण तयार होतो. त्यामुळे ह्या दोन शब्दांचे मिळून असा एकच शब्द तयार होतो. ह्या प्रकाराला संधी असं म्हणतात आणि आपण पिक्टोग्राफिक फॉर्म मध्ये संधी अशी दाखवू शकतो. राईट, चला मग आपण आता बघणार आहोत आपला जो प्रकार आहे आजचा तो आहे स्वरसंधीचा प्रकार. मग स्वरसंधी म्हणजे काय हे पटकन आपण जाणून घेणार आहोत. एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे समजा स्वराने जोडलेले असतील तर त्यांना स्वरसंधी असं म्हणतात. म्हणजे काय? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा समजा स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा सुद्धा समजा स्वर असेल तर स्वर अधिक स्वर असं जर स्वरूप येत असेल तर ही कोणती संधी असणार आहे? ही असणार आहे स्वरसंधी. बघा, कवी अधिक ईश्वरचं आपण तसं करून पाहिलेलं कवीश्वर. येस, गेल्या लेक्चरला आपण हे पाहिलेलंच आहे पण नवीन विद्यार्थ्यांसाठी आपण एक रिव्हिजन म्हणून फक्त ही स्लाइड इथे ठेवलेली आहे. मग आत्ता जो आजचा आपला जो प्रकार आहे स्वरसंधीचा तो म्हणजे आहे गुणादेश. काय आहे? गुणादेशाचा प्रकार आहे. येस, आपण सजातीय स्वरसंधीमध्ये पाहिलं की फक्त सजातीय जोड्यांच्या बाबतीतच ही संधी होऊ शकते. मग आता गुणादेशाचे नियम काय आहेत? तर गुणादेशाचे नियम आपल्याला इथे जाणून घ्यायचे आहेत. बरोबर आहे. पहिला जो आपल्याला वर्ण मिळणार आहे, कशाचा? पहिला वर्ण म्हणजे काय मी पहिल्यांदा एक्सप्लेन करते इथे सर्व विद्यार्थी मित्रांना. ज्याला आपण संधीमधला पहिला वर्ण म्हणतो तो असतो पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ह्याला आपण पहिला वर्ण असं म्हणतो. येस, आणि संधीमधील जो दुसरा वर्ण असतो, येस, संधीमधील जो दुसरा वर्ण असतो हा दुसरा वर्ण म्हणजे काय असतो? तर दुसरा वर्ण म्हणजे आपल्याला माहितीच आहे तर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. येस, हे आपण इथे पाहिलेलं आहे. म्हणजे इथे बघा, हा जो आहे हा आपल्याला पहिला वर्ण आहे हा, आणि हा दुसरा वर्ण आहे. ओके, मग पिक्टोग्राफिक फॉर्म मध्ये आपल्याला एकदम बेटर समजतं. मग आता आपल्याला इथे कंडिशन्स काय आहेत बघायचे. कंडिशन्स आहे की हा जो पहिला वर्ण आहे ना, हा पहिला वर्ण एकतर अ असला पाहिजे किंवा आ असला पाहिजे. काय असला पाहिजे? एकतर अ असला पाहिजे किंवा आ असला पाहिजे. ह्या दोघांपैकीच कोणता तरी असायला हवा. ओके,
मग आता इथे दुसरा वर्ण काय असला पाहिजे, तर आपण सजातीय स्वरसंधी करताना आपण 3 सजातीय जोड्या पाहिलेल्या. कोणत्या? अ आ ची एक जोडी पाहिलेली, ई दीर्घ ई ची एक जोडी पाहिलेली आणि उ दीर्घ उ ची एक जोडी पाहिलेली. येस, ह्या जोड्या पाहिलेल्या. त्याच्यातील पहिल्या वर्णामध्ये फक्त हे 2 येणार आणि दुसऱ्या वर्णामध्ये हे उरलेल्या 2 जोड्या येणार. म्हणजेच काय, दुसऱ्या इथे एकतर रस्व ई किंवा दीर्घ ई येऊ शकते किंवा रस्व उ किंवा दीर्घ उ येऊ शकतो. येस, मग तुम्ही म्हणाल अरे हे तर अतिशय सोपं आहे, आम्ही संयुक्त व्यंजन शिकलेलो आहोत, संयुक्त व्यंजनांचे नियम आम्हाला माहिती आहेत. संयुक्त व्यंजनांच्या नियमांमध्ये आम्हाला काय होताना दिसतं, तर हे बघा, संयुक्त व्यंजनाच्या नियमांमध्ये आम्हाला ही गोष्ट होताना दिसते की जेव्हा अ मध्ये अ अधिक ई किंवा दीर्घ ई आला का काय होतो, अ ई किंवा दीर्घ ई आला की ए होतो. तेच आ मध्ये मी समजा ई किंवा दीर्घ ई मिसळला तर मला ऐ येतो. येस, अ मध्ये उ किंवा दीर्घ उ मिसळला तर मग मला ओ येतो आणि आ मध्ये उ किंवा दीर्घ उ मिसळला की मला काय येतो, औ येतो. येस, तुम्ही म्हणाल हे तर सर्वात सोपं आहे, संयुक्त स्वरांचे जे सगळे नियम आहेत ते मी इथे लावून टाकेन, संपली गुणादेशाची संधी. नाही, इथेच तुम्ही चुकता. संयुक्त स्वरात आपण जसे तयार करतो तशी गुणादेशाची संधी होत नाही. जरी कंडिशन सेम असल्या तरी तुम्ही बघाल पहिले अ किंवा आ आलेले आहेत आणि नंतर ई किंवा उ आलेले आहेत. जरी कंडिशन सेम असतील तरी गुणादेशाच्या संधींमध्ये हे नियम लागू होत नाहीत. मग आपण काय करतो, मग इथे पाहायचं आहे, मग इथला जो आपण सिनॅरिओ पाहिलेला आहे तिथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, अ अधिक आ इज इक्वल्स टू समजा अ अधिक आ अधिक अ किंवा आ असेल, त्याच्यामध्ये अधिक ई किंवा दीर्घ ई मिसळली तरीही उत्तर ए हेच येतं. जरी तुम्ही आ मध्ये मिसळलात ना तरी उत्तर एच येणार. संयुक्त स्वरांमध्ये आ मध्ये तुम्ही ई किंवा दीर्घ ई मिसळली तर उत्तर ऐ येतं, पण गुणादेशाच्या संधीमध्ये उत्तर एच राहतं. आता सेम अ किंवा आ मध्ये जर तुम्ही उ किंवा दीर्घ उ मिसळलात तर उत्तर ओ हेच येणार. काय येणार, ओ हेच उत्तर येणार. येस, म्हणजे बघा की संयुक्त स्वरांचे नियम इथे लागू होत नाहीत. तर मला एक गोष्ट कळलेली आहे, अ आणि आ मध्ये समजा ई किंवा ई मिसळली तर उत्तर ए येतं आणि उ किंवा दीर्घ उ मिसळला तर उत्तर ओ येतं. मग मला सगळ्या गोष्टीत एकच समजलेलं आहे की गुणादेशाच्या संधीमध्ये संधी झाल्यानंतर मला जो मधला भाग, संधी झालेला मधला भाग जो आहे हा एकतर एकारामध्ये दिसतो किंवा ओकारामध्ये दिसतो. येस, गुणादेशाच्या संधीचं उत्तर नेहमी एकार किंवा ओकारच येणार, याच्याशिवाय वेगळं येणार नाही. मग मला आता नियम कळलेले आहेत. पहिला वर्ण मला अ किंवा आ हवा, दुसरा वर्ण मला ई दीर्घ ई किंवा उ दीर्घ उ हवा. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला कंडिशन समजल्यानंतर क्रिया काय घडते की अ किंवा आ मध्ये ई किंवा दीर्घ ई मिसळली तर उत्तर ए येतं आणि अ किंवा आ मध्ये उ किंवा दीर्घ उ मिसळल्यावर उत्तर ओ येतं. येस, चला समजलेलं आहे, इझी पीझी आहे. मग मी नियम वाचून घेते बघा. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्या दोघांऐवजी ए येतो व अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास त्यांच्याऐवजी ओ येतो आणि अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास त्याऐवजी अर येतो. ह्याची उदाहरणं फारच कमी आहेत. आता कालच्या लेक्चरमध्ये सजातीय संधीमध्ये नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा होता. तो आपल्याला शब्द होता महोत्सव. काय होता, महोत्सव. हा जो महोत्सव आहे हा आपला गुणादेशाच्या संधीचं उदाहरण आहे. का आहे बघा, ह्याचा विग्रह बघा, महा अधिक उत्सव, महा अधिक उत्सव. मग ह्याची मी आता फोड करते पहा. मग मी जसाच्या तसा ठेवला, ह चं फक्त डिव्हिजन केलेलं आहे, ह चा विग्रह केलेला आहे. मग बघा ह अधिक आ, ठीक आहे, शेवटचा वर्ण मला काय आलेला आहे, आ आलेला आहे. मग इथे अधिक बघा, उ अधिक हा सव जसाच्या तसा ठेवला, कारण ह्याची मला फोड करण्याची गरज नाही. मग बघा आ अधिक उ, गुणादेशाच्या नियमाप्रमाणे आ येऊ देत नाही तर अ येऊ देत, त्याच्या पुढे उ किंवा दीर्घ उ आला तर उत्तर फक्त ओच येतं. चला मग मी आता जोडलं, म ह अधिक ओ महो
आणि हा सव जसाच्या तसा बघा माझी झाली संधी महोत्सव. येस, झालेली आहे माझी संधी महोत्सव. ओके, व्हेरी गुड. चला मग इथे आपल्याला पाहायचं आहे ईश्वर अधिक इच्छा. ईश्वर अधिक इच्छा हा तुमचा विग्रह आहे, संधी आहे. चला सर्वांनी काय करायचं आहे, ह्याची संधी करायला आपल्याला इथे ट्राय करायचं आहे. येस, संधी करायची आहे इथे. ओके, ईश्वर अधिक इच्छा. चला तुम्हाला एक थोडं 30 सेकंद घ्या, त्याच्यानंतर मी 30 सेकंद तुमच्यासाठी थांबत आहे. त्याच्यानंतर मी ईश्वर इच्छाची इथे काय करून दाखवणार आहे, संधी करून दाखवणार आहे. येस, व्हेरी गुड. कमेंट सेक्शन फटाफट फिरले पाहिजेत. कमेंट सेक्शन मध्ये मला उत्तरं आली पाहिजेत. ईश्वर अधिक इच्छाची संधी काय होणार आहे. आत्ताच आपण गुणादेशाचे नियम शिकलेलो आहोत, त्यानुसार ईश्वर इच्छाची संधी आपल्याला इथे पाहायची आहे. येस, चला फास्ट कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट आल्या पाहिजेत, मग मी लगेचच इथे तुम्हाला ही संधी करून दाखवणार आहे. येस, व्हेरी गुड. चला ओके, चला पाहायचं आहे लगेचच ईश्वर अधिक इच्छा. ईश्वर अधिक इच्छा. येस, याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, हा ईश्व जो आहे हा जसाच्या तसा ठेवला आहे, कारण मला फक्त शेवटचा वर्ण हवाय. बरोबर, संधी करताना मला फक्त शेवटचा वर्ण हवाय. मग मी काय केलं, र अधिक अ केला. हा माझा आहे शेवटचा वर्ण. येस, आता मी आली दुसऱ्या शब्दाकडे. त्याचा पहिला वर्ण काय आहे, ई. हा मला संधी करण्यासाठी लागणार आहे. दुसरं पुढचं संधीसाठी नाही लागणार, त्यामुळे मी जसाच्या तसं ठेवलं, याची फोडच नाही केली. आता जे सर्कलवाले आहेत ना, पहिले आणि लास्टचे, त्याला मी हात पण नाही लावणार. मला हात लावायचा आहे फक्त ह्यांना. अ अधिक ई. गुणादेशाच्या नियमानुसार पहिला आपल्याला अ किंवा आ असला पाहिजे, दुसरा ई किंवा दीर्घ ई. मिळाला मला नियम इकडे. येस, चला मग अ अधिक एचा मला काय होणार, ए होणार आहे. ऐ नाही, काय होणार, ए होणार आहे. काय होणार आहे, ए. बरोबर आहे. मग ईश्व मी जसंच्या तसं लिहिलं. बरोबर, र ला ए मिसळला, रे, आणि हा छा असाच्या असा आला, म्हणजे माझी संधी काय झाली, ईश्वरेच्छा. मग ईश्वर अधिक इच्छाची संधी काय होते, ईश्वरेच्छा अशी संधी होते. येस, चला सांगायचं आहे पटापट किती जणांचं बरोबर आलं, आपलं बरोबर आलेलं आहे की नाही हे इथे पाहायचं आहे संधीमध्ये. येस, ओके. म्हणजे अशा प्रकारची ही जी संधी आहे ही आपली काय आहे, आपली गुणादेशाची संधी आहे. बघा, महाअधिक उत्सव मी आधीच आपल्याकडून सॉल्व्ह करून घेतलेला आहे, कारण गेल्या लेक्चरमध्ये कोणती सजातीय संधी नाही असं विचारलेलं आणि तिथे महोत्सव हा शब्द आपल्याला आलेला होता, म्हणून ही संधी मी आधीच सॉल्व्ह करून घेतलेली आहे तुमच्याकडून. येस, पाहायचं आहे आता तुमच्यासाठी, जसं ही आपण स्पेशल सिरीज घेऊन आलेलो आहोत. कशाबद्दलची, थिअरी पार्टची. रोज प्रत्येक 15 मिनिट्समध्ये एक संकल्पना क्लिअर आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे अड्डा 24/7 मराठी तुमच्यासाठी अजून एक अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे दसऱ्याची स्पेशल ऑफर. आज दसऱ्याला, आज रात्री 12 वाजेपर्यंतच फक्त ही आपली ऑफर असणार आहे. येस, आज रात्री 12 वाजेपर्यंतच ही ऑफर असणार आहे आणि बघायचं आहे 2x व्हॅलिडिटी प्लस 25% ऑफ इथे आपल्याला मिळणार आहे. येस, बिग डील आहे. कशावरती, ऑल महापॅक्स अँड लाईव्ह क्लासेसवरती. महापॅक्स ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांना मी एक गोष्ट सांगते. महापॅक म्हणजे काय आहे, फॉर एक्झाम्पल सरळ सेवाचा महापॅक आपण इथे घेतलं तर सरळ सेवाच्या अंडर येणाऱ्या सगळ्या परीक्षांचं आपल्याला तिथे काय मिळून जातं, कंप्लीट पॅकेज मिळून जातं की तुम्हाला त्याचे सगळे सिलेबस क्लिअर करणारे लाईव्ह लेक्चर्स मिळतात. येस, प्लस काही रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतात, नोट्स मिळतात, टेस्ट सिरीज मिळतात. येस, काय मिळतात, टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातात. येस, आणि हा सगळ्याचं पॅकेज आपण एकत्र केलेलं आहे. असे अनेक महापॅक्स आपल्याकडे आहेत. तुम्ही अड्डा 24/7च्या ॲपवरती जाऊन हे महापॅक्स बघू शकता. प्लस 25% ऑफ मिळतं आहे आणि हे सगळं कशाने, रेफरल कोड आहे Y839. हा आपला रेफरल कोड आहे. काय आहे, Y839 हा आपला इथे रेफरल कोड आहे. 2x प्लस व्हॅलिडिटी म्हणजे काय, समजा तुम्ही 6 महिन्याच्या व्हॅलिडिटीचा पॅक समजा इथे घेतलात तर तुमची ती व्हॅलिडिटी 2x होऊन जाणार, म्हणजे आपोआप ती 1 इयर तुम्हाला त्याची व्हॅलिडिटी मिळणार. किती,
1 इयर व्हॅलिडिटी मिळणार. त्यामुळे सर्वांनी ह्या महापॅक्सवर आलेल्या महासेलचा म्हणा किंवा महा अपॉर्च्युनिटीचा म्हणा, महा ऑफर म्हणा, याचा लाभ घ्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला एक छोटासा कोड. आणि तो कोड कोणता आहे, तर Y839 हा आपला कोड लक्षात ठेवायचा आहे. काय आहे, Y839. येस, हा कोड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ह्या कोडवरती आपल्याला ही ऑफर मिळून जाणार आहे. येस, अशा प्रकारे कालच्या लेक्चरमध्ये आपण सजातीय स्वरसंधी क्लिअर केलेली आहे. आजच्या 15 मिनिट्सच्या लेक्चरमध्ये आपण गुणादेशाची स्वरसंधी क्लिअर केलेली आहे. अशीच आपण उद्याच्या लेक्चरमध्ये वृद्धादेशाची स्वरसंधी क्लिअर करणार आहोत. त्यामुळे अजिबात विसरायचं नाही आहे. संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह यायचं आहे आपल्या ह्या लेक्चरला. येस, आजचं प्रीमियर असल्यामुळे तुम्हाला कमेंट सेक्शन कम्युनिकेटिव्ह सेशन आपल्याला करता आलेलं नाहीये, पण उद्यापासून हे लेक्चर आपलं लाईव्ह असणार आहे. त्यामुळे रोज संध्याकाळी 6 वाजता एकदम न विसरता आपण हे लेक्चर अटेंड करायचं आहे. हे लेक्चर आता मी हे इथेच थांबवत आहे. आपण उद्या भेटणार आहोत सकाळी 11 वाजता आपल्या इंग्लिश ग्रामरच्या लेक्चरला. 11 सकाळी वाजता यूट्यूबवरती ह्याच चॅनलवरती इंग्लिश ग्रामरच्या लेक्चरला भेटणार आहोत. आणि रोज संध्याकाळी 6 वाजता हे 15 to 20 मिनिट्सचं जे सेशन असणार आहे, ज्याच्यात आपण संकल्पना क्लिअर करतो आहोत, हे 6 वाजता संध्याकाळी भेटणार आहोत. येस, तुम्हाला माझ्याशी इतर माध्यमातून कॉन्टॅक्ट करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल आहे. मराठी ग्रामर बाय नेहा सावंत आणि इंग्लिश ग्रामर बाय नेहा सावंत असे 2 आपले टेलिग्राम चॅनल आहेत. तुम्ही त्याद्वारे सुद्धा नक्की जॉईन करू शकता. येस, मग हे लेक्चर मी आता इथेच थांबवते. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे, अमेझिंग डे. दसऱ्याच्या खूप खूप अनंत शुभेच्छा. येस, आणि आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत खुश रहा, दुसऱ्यांना सुद्धा खुश ठेवा, स्वतःची काळजी घ्या, सर्व आपल्या फॅमिलीची काळजी घ्या, विद्यार्थी मित्रांनो. येस, आणि सर्वांशी काइंडली बिहेव करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे अँड थँक्यू.